नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पवार सरांच्या इंग्लिश स्पीकिंग क्लासेसमध्ये। आज आपण दुसरं प्रिपोजिशन बघणार आहोत, इन। इन हे वेगवेगळ्या प्रकारे कसं वापरलं जातं त्याची आपण काही उदाहरणं बघणार आहोत। पहिलं उदाहरण आहे, आय ॲम इन द हॉल। मी हॉलमध्ये आहे। यात हे प्रिपोजिशन जागा दाखवतं आहे। पुढचं उदाहरण आहे, वी प्ले इन द इव्हिनिंग। आम्ही सायंकाळी खेळतो। यामध्ये विशिष्ट वेळ दाखवत आहे प्रिपोजिशन इन। शी इज इन द एअरफोर्स। ती वायुसेनेमध्ये आहेत। यामध्ये ती कुठे जॉबला आहे ते दाखवते प्रिपोजिशन, नोकरीबद्दल बोलत आहे ते। पुढचं उदाहरण आहे, आय गेव हिम अ पंच इन द नोज। या उदाहरणात इन हे प्रिपोजिशन वेगळ्या प्रकारे वापरले गेले आहे। ते चेहऱ्यावरची विशिष्ट जागा दाखवत आहे। पुढील उदाहरण आहे, इट इज इन द ट्री। या उदाहरणामध्ये इन हे प्रिपोजिशन वर, झाडावर अशा अर्थाने वापरले गेलं आहे। इट इज इन द ट्री, ते झाडावर आहे। पुढील उदाहरण आहे, वी फर्स्ट मेट इन 2010। आम्ही आधी 2010 भेटलो। यात विशिष्ट असं वर्ष दाखवत आहे। पुढील उदाहरण आहे, दे टॉक इन इंग्लिश। ते इंग्रजीमध्ये बोलतात। अशा प्रकारे इन या प्रिपोजिशनच्या आपण काही उदाहरणं बघितली आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।